नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज रात्री साधारण पहाटे 3च्या दरम्याने माझ्या हार्टमध्ये दुखत होतं आणि मला एक अटॅक येऊन गेलेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मला सध्या पॅरालिसिसचा प्रॉब्लेम चालू आहे. 7-8 दिवस झाले मला पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होतो आहे. दररोज प्रॉब्लेम होतो आहे. पण नशिबाने मी म्हणजे माझं पुण्य असेल किंवा काही कोणाचे आशीर्वाद असतील, त्या कारणाने मी अजून तरी मला तसं काय झालं नाही आहे. पण पॅरालिसिसचा संभव आहे. तर मित्रांनो, जे काही मी काम करतो आहे, प्रामाणिकपणे करतो आहे. कृपया ज्यांचं अजून म्हणजे लग्नाच्या शोधात जे लोकं आहेत, त्यांनी कृपया पटपट जाहिराती द्यायच्या आहेत. कारण मला माहीत नाही माझं नक्की काय होणार पुढे. पण जाहिराती दिलात तर त्याचं परिणाम, आम्ही लग्न जमवत नाही. इथे जाहिरात दिल्यामुळे काय होतं, तुमचं लग्न ॲटोमॅटिक जमणार. कारण ती जाहिरात कायमस्वरूपी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की त्याच्यावरती तुमचा फोन नंबर असतो. त्याच्यामुळे समोरची पार्टी तुमचा फोन नंबर बघून तुम्हाला कॉल करणार. म्हणजे लग्न निश्चित जमणार. कुठेही फसवणूक नाही आहे. कळलं ना? त्यामुळे इथे फक्त भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये फक्त एकच असं आम्ही आहोत, जे आम्ही डायरेक्ट संपर्क शेअर करतो. बाकी कुठेही असा संपर्क शेअर केला जात नाही. त्याच्यामुळे इथे चान्स आहे लग्न जुळण्याचा. जर आवडलं असेल माझं काम तर शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण सगळ्यांची लग्न इथेच जमणार आहेत. आणि मित्रांनो, जरी मी तुमची जाहिरात घेतली आणि मला समजा अटॅक आला किंवा माझं काही बरं वाईट झालं, तरीसुद्धा तुमचं काम होणार आहे. कारण तुमचा फोन नंबर तिथेच असतो. फक्त एवढंच की माझं जे यूट्यूब आहे ते माझ्या बायकोच्या ताब्यात असेल पुढे. मग त्यावेळी जर तुमचं लग्न जर जुळलं तिथे, तर मग माझ्या बायकोला फोन करून सांगायचं आहे, म्हणजे जो नंबर तुम्हाला माहिती आहे माझा तो, त्याच्यावर फोन करून सांगायचं आहे की व्हिडिओ काढायला. मग आम्ही व्हिडिओ काढू शकतो. म्हणजे माझी बायको ते काढून टाकू शकते. कळलं ना? तर त्यामुळे इथे प्रामाणिक सेवा आहे, कुठलंही फालतूगिरी नाही आहे. त्यामुळे इथे पटपट जाहिराती देण्याचा प्रयत्न करा. लग्नाचे राहू नका. ₹1000चं तोंड बघत राहिलात तर तुम्ही तसेच राहणार आहात. मित्रांनो, हे बघा, मला प्रॉब्लेम असूनसुद्धा मी काम करतो आहे. किती पैसे मला भेटतात. मी लोकांना लुटलं असतं इतरांसारखं तर मालामाल झालो असतो, बऱ्यापैकी छापलं असतं मी. पण मी ते काम करत नाही. 2 नंबरचा पैसा अजिबात कमवलेला नाही आहे. मी घाण काम कधीच आयुष्यात करणार नाही. त्यामुळे कसं आहे, मी जे करतो आहे ते प्रामाणिकपणे करतो आहे. कुणाला आवडत असेल तर त्याने शेअर करायला हरकत नाही आहे. कुठलीही लुटालूट कोणाची केलेली नाही आहे मी अजूनपर्यंत. त्यामुळे जो पूर्वी आम्ही पेमेंट जरा जास्त घेत होतो, पण लग्न जमत नव्हतं. कारण जाहिरातला प्रचंड खर्च व्हायचा. उदाहरणार्थ पेपरला जर जाहिरात द्यायची झाली तर दिवसाला ₹1000 पेक्षा जास्त खर्च असायचा ऑल डिव्हिजनला. आणि रिपोर्ट शून्य, काही रिपोर्ट नसायचा. म्हणजे बऱ्यापैकी पैसा फिरूनसुद्धा एक मुलगी मिळत नव्हती किंवा एक स्थळ मिळत नव्हतं. मुलगी असेल तर मुलीला योग्य स्थळ मिळत नव्हतं. मुलगा असेल तर मुलगी मिळत नव्हती. अशी कंडिशन होती. त्यामुळे कसं, की त्यामुळे ते पैसे वाया जायचे. लोकांच्या शिव्या ऐकायला येण्यापूर्वीच मी ही दिशा बदलली आहे. बऱ्याच बऱ्याच लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे लोकांना कळतं की मी नक्की काय करतो आहे. कारण मी फ्री कॅम्प पण चालू केले होते. चालू केले होते म्हणजे मी 2008 पासून, 2008 नाही, अगोदरपासून मी फ्री कॅम्प घेतो आहे आणि टोटली फ्री कॅम्प घेत होतो. आता मी बंद केलेत कारण मला शक्य पण होणार नाही आणि नाही, माझी परिस्थिती नाही आता. कारण त्याला प्रचंड खर्च असतो. भरपूर खर्च असतो. हॉल घेतला तर हॉलला 10-20 हजार रुपये लागतात आणि तेवढा रिपोर्ट यायला पाहिजे. मी ₹0 घेत होतो. जे कॅम्प असायचे माझे मेळावे ते टोटली फ्री असायचे आणि तिथे माझं इन्कम काहीच नाही आणि मी पैसा माझा लावायचो. हे मी का करत होतो, कारण पेपरला पैसे घालण्यापेक्षा तिथून रिझल्ट नव्हता. मग इथे पटपट लग्न जुळणार आणि म्हणून मी ते करत होतो. आणि फ्री म्हटल्यानंतर सगळे येत होते, कोणाचं नुकसान होत नव्हतं. हा माझा उद्देश होता. पण इथे मीच लॉस झालो. प्रत्येकाने मला लॉस करण्याचा प्रयत्न केला. कोणीही मला वर काढण्याचा प्रयत्न केला नाही. यात नुकसान कोणाचं झालं? तुम्हा लोकांचं झालं. तुम्ही जर जाहिरात केला असतात माउट टू माउट तर भरपूर काही पुढे म्हणजे माझी प्रसिद्धी झाली असती जास्त आणि फायदा सगळ्यांना जाणार होता. सगळ्यांनाच होणार होता. पण लोकांनी सपोर्ट केला नाही. लोकं कोणाला मदत करतात? जे ₹500-500 घेतात, एकाच वेळी 5-5 लाख रुपये कमवतात, त्यांना तुम्ही मदत करता आणि मला मात्र केला नव्हता मदत. बघा, सगळं आठवा तुम्ही, काय काय केलात तुम्ही ते. आणि त्याच्यामुळे कसं नुकसान कोणाचं झालं? तुमचं झालं. तर आता इथे मी ऑफिस पण टाकलं होतं कनेक्टिंग ऑफिससाठी. तिथे पण बऱ्यापैकी माझं प्रचंड नुकसान झालं. मी सगळा पैसा लावला, मी भाडं भरलं, मी सगळं केलं. मला इन्कम शून्य.
मी आता पण असंच डोनेशन देत गेलो, डोनेशन पण वाया गेलं माझं, त्याचाही रिपोर्ट शून्य. मी भरपूर पैसा पेरलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, मी बऱ्यापैकी लग्न जुळवलेले आहेत पूर्वी. बऱ्यापैकी पेमेंट पण मी हातात बघितलेलं आहे. मी कमवलं नाही आहे, हातात बघितलेलं आहे. तेवढाच खर्च पण केला आहे मी, भरपूर केला आहे. माझं नाव मार्केटमध्ये टिकवून ठेवलं कायमस्वरूपी. कुठेही अपराध नाही, कुठेही केस नाही, कुठेही म्हणजे भांडणतंटा वगैरे असं काहीच नाही घटना. तर त्यामुळे कसं, तुम्हाला जर आवडत असेल तर शेअर करण्याचा प्रयत्न करा. मी खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांची अजिबात ऐपत नाही, ज्यांची अजिबात परिस्थिती नाही, अशा अतिशय गरीब लोकांसाठी मी वेबसाईटसुद्धा बनवली. पण तिथे मुली जात नाहीत, कारण गरिबांशी लग्न मुली करणार नाहीत, त्याच्यामुळे मुली जात नाहीत. मुली यूट्यूब बघतात, कारण यूट्यूबवर मुलींना डायरेक्ट फोन नंबर भेटतात. त्यामुळे यूट्यूबवरती पण मी फोन नंबर टाकतो आहे वरांचे. आणि वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती फार क्वचित लग्न जुळेल. कारण काय, जरी मी तिथे फुकट ठेवलं, टोटली फुकट आहे, एकही रुपया घेत नाही वेबसाईटवरती. पण आणि मी वेबसाईटला ढुंकूनही बघत नाही, हेही सांगतो. कारण काय, मला इन्कम काही नाही, मी त्याला खर्च प्रचंड केला आहे, पण इन्कम शून्य असल्यामुळे मी तिथे ढुंकूनही बघत नाही. ते तुमचं तुम्ही करायचं आहे, तिथे एकमेकांशी चॅटिंग करायचं आहे. पण तिथे मुलीच नाही आहेत, मुली फार कमी आहेत. आणि ज्या मुली आहेत त्या तुमच्याशी चॅटिंग शक्यतो नाही करणार, कारण त्यांना चांगलं हवं असतं म्हणून ते वेबसाईटवर जातात. तर त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट शून्यच आहे. तर मित्रांनो, लक्ष द्या इकडे, की मी यूट्यूबच्या माध्यमातून खूप काही केलेलं आहे. परंतु जर तुम्हाला घेता येत असेल तर कृपया पटपट जाहिराती द्या. ज्यांची परिस्थिती नाही असे लोकंसुद्धा जाहिराती देऊ लागलेत. कारण हे परवडणार आहे. एकदाच पेमेंट करायचं ₹1000 आपण चहाला उडवतो. चहाचा खर्चसुद्धा भरपूर असतो. आपण जो फराळ खातो तो फराळ प्रचंड असतो महिन्याचा, समजलं ना. नॉर्मली आपण 3-4 हजाराचा फराळ आणतो महिन्याला, साधी गोष्ट आहे. तर त्यामुळे कसं, तुम्ही हे ₹1000चा फराळ कमी खा, पण जेणेकरून कसं कुठेतरी स्वतःसाठी एक असं सोय करून ठेवा की तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येईल. नाहीतर तुम्ही इतर ठिकाणी फिरणार तुम्ही आणि तुम्हाला रिझल्ट शून्य, काही रिझल्ट येणार नाही. इथे तुम्हाला चान्स आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जाहिराती पटपट द्या, तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. आणि मित्रांनो सांगतो, जसं मी हे काम करतो आहे तसं इतरांनी पण करण्याचा प्रयत्न करा कुणीतरी. कारण आज अशा कामाची गरज आहे, कारण फसवेगिरी भयंकर वाढली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची संख्या कुठेच नाही आहे, शून्य आहे. मी फक्त एकटा लढतो आहे. म्हणून माझ्या चॅनलचं नावसुद्धा सामाजिक संघर्ष लिहिलं आहे मी, कळलं ना. तर त्याचं कारण काय, कारण मी एकटा लढा देतो आहे इथे. माझ्या विरोधात सगळेच आहेत, तुम्हीसुद्धा आहात. तुम्ही फक्त स्वार्थी बनून येता माझ्याकडे आणि फक्त काय मिळतं आहे का बघता, बाकी मला शेअर पण करत नाही तुम्ही. जर तुम्ही शेअर केला असता तर तुम्हालाच त्याचा फायदा होतो. आणि मित्रांनो, अजून पण एक गोष्ट सांगतो, जे असे पण भटके आहेत लोक, ज्यांना अजिबात पैसेच पेरायचे नाहीत, कुठे पैसे भरायचेच नाहीत, परंतु तुम्हाला कॉन्टॅक्ट हवेत. मग अशा भटक्या लोकांनीसुद्धा काय केलं पाहिजे, शेअर करायचं. शेअर जर भरपूर केलात आणि जर चुकून माझा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कुठून ना कुठून असं स्थळांनी जाहिराती दिल्या, तर त्यांचे फोन नंबर तुम्हाला मिळू शकतात, कळलं ना. आणि ज्यांना हा टाईमपास करायचा नाही त्या लोकांनी जाहिरात द्या. कारण काय, जाहिरात जर तुम्ही दिलात तर तुम्हाला यूट्यूब बघायची गरज नाही, कारण लोक तुम्हाला बघणार आहेत. त्यामुळे कसं, तुमचा टाईम वाचेल, कुठे फिरायची गरज नाही पडणार आणि इथे काम तुमचं होऊन जाईल. तुम्हाला स्थळं येत राहतील. समोरून स्थळं येणं महत्त्वाचं असतं. आता पण आपण काय केलं, आता पण आपण दुसऱ्याच्या मागे धावत होतो आणि समोरून नकार यायचा. आता तसं नाही होणार. इथे जाहिरात दिल्यामुळे काय होतं, समोरून स्थळं चालून येतात आणि आपण नकार द्यायचा आहे. आपण ठरवायचं आहे कुठलं स्थळ आपल्याला पाहिजे ते, म्हणजे हा फायदा येते. त्यामुळे कसं, ज्याला समजतं तो व्यक्ती जाहिरात देईल, नाही समजत त्या लोकांनी माझ्या या जाहिराती ज्या काय आहेत त्या बघत राहू शकता तुम्ही, पाहत राहा. तिथे डायरेक्ट फोन नंबर आहे, ते फोन नंबर घ्या आणि लग्न करा. फक्त खूप उशिरा जमणार. याचा फायदा कोणाला पडणार, मुलींना पडणार. कारण मुलं जास्त जाहिराती देतात. जी मुलं आहेत ते म्हणजे नवरा मुलगा म्हणा किंवा म्हणजे त्यांचे आईवडील म्हणा किंवा कोण, असे मुलांचे आईवडील जाहिराती देतात. मुलींना जाहिराती द्यायची गरज पडत नाही, कारण मुलींना स्थळं भरपूर मिळतात, फुकटमध्ये मिळत आहेत, तर त्या जाहिराती देत नाहीत. पण काही मुली जाहिराती देतात कारण त्यांना प्लस हवं असतं,
त्यांना चांगलं हवं असतं आणि म्हणून त्या जाहिराती देत आहेत. कळलं ना? तर त्यामुळे कसं इथे लक्ष द्या की हा एकच असं यूट्यूब चॅनल आहे भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये बोलतो आहे. कळलं ना? अजून तरी मी सर्च करून बघितलं तर कुठेच असं चॅनल मला दिसला नाही. तो असा एकमेव चॅनल आहे जे प्रामाणिकपणे डायरेक्ट स्थळांचे नंबर शेअर करणारा एकच चॅनल आहे. तर त्याचा फायदा घ्या. सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. अजून कुठे चॅनल जर आढळला तर मी त्यांचं कौतुक करायला तयार आहे कधी पण. पण शक्यतो नाहीच आहे चॅनल मी बघितला. तर मित्रांनो, जर तुम्हाला खात्री असेल तर इथे जाहिरात द्या, नसेल तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ माझे जे काय असतील तर. आणि जर काय चुकीचं आढळलं म्हणजे माझ्याकडून मी चूक करतो आहे असं आढळलं तर खाली कमेंट पण देऊ शकता की हे असं नको करू किंवा म्हणजे ह्याच्यामुळे असं नुकसान होऊ शकतं किंवा काय, हे पण तुम्ही कमेंट देऊ शकता. समजलं ना मित्रांनो? लाईक वगैरे करा, शेअर करा आणि कमेंट पण द्या मला. धन्यवाद.